नमस्कार शेतकऱ्यांनो, आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल, कारण आता पीक विमा भरपाईची मोठी घोषणा झाली आहे. कृषी मंत्र्यांची पहिल्या टप्प्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश, मोठी घोषणा. आठवडाभरात खात्यात जमा होणार पीक विम्याचे पैसे. होणार महाराष्ट्रात खरीप हंगामात झालेल्या नुकसानामुळे सरकारकडून तब्बल 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. मग शेतकऱ्यांना कोणत्या पिकांना मिळणार फायदा? सोयाबीन पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत. राज्यात सुमारे 36 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना थेट फायदा होणार. कोणत्या जिल्ह्याला जास्त फायदा? नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फायदा. एकूण रकमेपैकी तब्बल 800 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. काही भागात प्रति हेक्टर 35,000 रुपयांपर्यंत भरपाई मंजूर. इतर पिकांबाबत अपडेट. कापूस आणि तूर पिकांची अंतिम आकडेवारी अजून बाकी, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार. शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न काय आहे की पैसे कधी येणार? सरकारच्या माहितीनुसार आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये अडचणी. धाराशिव आणि लातूरमध्ये तक्रारीमुळे प्रक्रिया अडकली. कंपन्यांकडून हरकती घेतल्यामुळे भरपाई उशिरा मिळू शकते. तुम्ही बघू शकता खालीलप्रमाणे ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आठवड्यात भरपाई जमा होईल. महसूल मंडळ निहाय पीक विमा दावे मंजूर केले जात आहेत. ज्या महसूल मंडळांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, विमा कंपनीची काही तक्रार नाही, अशा मंडळातील विमा दावे तातडीने मंजूर करून भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मंजूर 1219 कोटी रुपयांचे वितरण आठवड्याभरात पूर्ण होईल. कापूस आणि तूर उत्पादकांनाही लवकरच भरपाई मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. योग्य पत्रिक. एकूण भरपाई 1219 कोटी. सर्वाधिक लाभ नांदेड 800 कोटी. मुख्य पीक सोयाबीन. पैसे जमा 1 आठवड्यात. शेतकऱ्यांसाठी ही खरोखर मोठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याने आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. अशीच शेतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.